महत्वाची बातमी, आमदार रवींद्र वायकर यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला आहे। वायकरांच्या प्रस्तावावर पालिकेकडून पुनर्विचार करण्याची तयारी आहे। आरक्षित भूखंडावर हॉटेल बांधल्यानंतर वायकरांनी नवा प्रस्ताव बीएमसीला सादर केला होता। आता रद्दीकरण आदेश महापालिकेने मागे घेतल्यामुळे वायकरांना मोठा दिलासा मिळालेला आहे। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। संदीप। वृषाली, मुंबईमधल्या जोगेश्वरीमध्ये आरक्षित भूखंडावर अतिक्रमण करून बांधकाम केल्याचा जो आरोप आहे तो मुंबई महापालिकेमार्फत आमदार रवींद्र वायकर यांच्यावर लावण्यात आला होता आणि हे सगळं जे प्रकरण आहे हे सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचलं होतं। मुंबई महापालिकेकडनं 15 जून 2023 ला याबाबतची याचिका दाखल करण्यात आली होती आणि गेल्या अनेक दिवसांपासून या याचिकेवर सुनावणी होत होती आणि जेव्हा काल सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली त्यावेळेला मुंबई महापालिकेनं पुन्हा एकदा पुनर्विचार करण्याचा जो निर्देश करणार असल्याचं त्यांनी खरं तर कोर्टासमोर सांगितलं। तेव्हा बीएमसीच्या या निर्णयामुळे रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा मिळाला असं म्हणता आता त्यांच्यावर बीएमसी कडून कुठलीही कारवाई केली जाणार नाही, त्यामुळे वायकर यांना हा एक मोठा दिलासा म्हणावा लागेल। धन्यवाद संदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।